बातम्या बघणार आहोत पावसाबद्दलच्या। सह्याद्रीच्या पर्वतरांगात गेल्या 8 दिवसांपासून दमदार पाऊस बरसतोय आणि यामुळे या परिसरातील धबधबे प्रवाहित झालेत। माळशेज रांगेतील खिरेश्वर जवळील काळू धबधबाही खळखळून वाहू लागला आणि या धबधब्याची मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी। सह्याद्रीच्या रांगांमध्ये प्रत्येक धबधब्याचं एक सौंदर्य असतं। असंच एक सौंदर्य तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय। हा आहे काळू वॉटरफॉल, जो जुन्नर तालुक्यातून वरच्या भागातून या खालीच्या बाजूला येतो आणि या सगळ्या वॉटरफॉलचं ज्यावेळेस पाणी कोकणामध्ये पडतं, एक नयनरम्य दृश्य असतं। ज्यावेळेस वाऱ्याच्या वेगाने पाऊस हवा असते आणि वरतून धबधबे पाणी खाली येत असतं। हे सगळं काही टिपण्यासाठी असंख्य पर्यटक पुणे मुंबईचे सगळे या ठिकाणी गर्दी करत असतात। खरं तर काळू वॉटरफॉलचं जे सौंदर्य आहे ते पाहायचं असेल तर दोन्ही बाजूनी पाहण्यासारखं आहे। तुम्ही घाटमाथ्यावरती वरती जाऊन सुद्धा काळू वॉटरफॉलचं सौंदर्य पाहू शकता आणि खालच्या बाजूला जर आलात तर चिदवी गाव आहे, या ठिकाणाहून सुद्धा हे सगळं सौंदर्य तुमच्या नजरेमध्ये साठवू शकता। पुण्या मुंबईचे अनेक पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतायत। खरं तर रविवारचा दिवस आहे आणि याच निमित्ताने असंख्य पर्यटक या ठिकाणी गर्दी करून आहेत। हे सगळं सौंदर्य तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून माझ्यासोबत पाहत आहात। खरं तर ही सगळी ड्रोन दृश्य सुद्धा या निमित्ताने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि सगळी दृश्य तुमच्या नजरेत साठवून ठेवताना तुम्हाला सुद्धा सह्याद्रीच्या रांगेमधील हे सगळं सृष्टीचं सौंदर्य आणि सगळं धबधब्यांचं सौंदर्य या ठिकाणी एक वेगळ्या नजरेने पाहता येणार आहे। व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, चिदवी, ठाणे। धुळ्यातील शिरपूर वाघाडी इथल्या शहीद जवान मनोज माळींच्या पार्थिवावर वाघाडी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। शहीद जवान माळी यांचं पार्थिव सिक्कीमहून रात्री विमानानं संभाजीनगर इथे आणण्यात आलं। आज पहाटे संभाजीनगर इथून शहीद जवान मनोज माळी यांचं हे पार्थिव जे ते शिरपूर तालुक्यातील वाघाडी या गावात दाखल झालंय। सिक्कीम इथे कर्तव्य बजावत असताना जवान मनोज माळींना वीरमरण आलं। सिक्कीम इथे एका ओपी पोस्टवर कार्यरत असताना अन्य जवानांसोबत मार्गस्थ होत असताना मनोज हे दरीत पडले। सिक्कीमच्या अवघड स्थितीत मनोज माळी चोखपणे आपल्या देश संरक्षणाचं काम करत होते आणि त्यांच्या या वीरमरणामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली। पुढे बातमी आहे पंढरपूरमधून। आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणावर भरभरून दान दिलंय। या दानामुळे देवाच्या तिजोरीत 6,27,00,000 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे। गेल्या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 57,63,000चं जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झालंय। लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला जवळपास 75 लाखांचं उत्पन्न मिळाले। मंदिराच्या भक्त निवासामधून 44 लाखांचं उत्पन्न मिळालंय। विठुरायाच्या पायावर 45,23,000 तर रुक्मिणी मातेच्या पायावर 12,69,000चं उत्पन्न जमा झालंय। आणि यानंतर इतरही घडामोडी